जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. चर्चेला उधाण आलं. त्यानं मथुरा आणि अयोध्या वगळता सर्व चोहीकडे कुरूंच्या राजदंडाचा प्रकाश पसरवला. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण, आणि मी आहे अनुराग. कर्ण आणि शोण आपल्या सैन्यासह हस्तिनापुराच्या सीमेवर येऊन थांबले. युवराज दुर्योधन, सत्यसेन आणि गुरुपुत्र अश्वत्थामन तेथं येऊन उभे ठाकले. स्वागतासाठी संपूर्ण नगर आसुसलेलं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं, एक वलय होतं. कर्णाच्या येण्यानं हे सगळं काही फुलून निघालं होतं. अंगराज कर्णाची मोहीम संपुष्टात आली, पण तेही एका विजयी वार्तेनं, दिग्विजयाच्या वार्तेनं. किंबहुना किती मोठ्या मोठ्या लढाया लढाव्या लागल्या असतील. त्यात त्यांना येणाऱ्या मरणप्राय यातनेचा कुणाला साधा लवलेशही नसावा. दुर्योधन पुढे आला. आपण एक युवराज आहोत याचा भान न ठेवता त्यानं येऊन कर्णाला घट्ट मिठी मारली. अश्वत्थामन, त्याच्या चेहऱ्यावर आनंद जरा वेगळाच ओसंडत होता. त्याच्या प्रसन्नतेची कल्पना कुणालाच आली नसावी. पण आज एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली होती. अश्वत्थामन आपल्या माथ्यावर रुमाल बांधलेला नव्हता. त्यावर शोणानं त्याला विचारलं, गुरुपुत्रा, हाच तुझं कापड कुठे आहे? ते तुझं मोकळं मस्तक असं पाहायची आम्हाला सवयच नाही. त्यावर तो स्मित हास्य करत उत्तरला, माझा मित्र आज एवढा मोठा दिग्विजय मिळवून आलाय. त्याचं स्वागत करण्यासाठी, त्याच्यावर निस्सीम प्रेम करण्यासाठी स्वतः मधलं लपवण्यासारखं माझ्याकडे आज काहीच उरलं नाहीये शोणा. मी आज मुक्त हस्ताने, कुठल्याही भावनेला स्पर्श न करू देता, क्रोध, वेग या सगळ्यांना सावरून बाजूला आवरत त्याच्या स्वागतासाठी आलोय. समोरच सत्यसेन उभा होता. कर्णाला पाहताच त्यानं त्याच्या पायाला स्पर्श केला. कर्णाने एवढ्या दिवसात पहिल्यांदाच कुटुंबाबद्दल काही विचारलं असावं. सत्यसेना, कसा आहेस? घरी सगळं नीट आहे ना? आपल्या आठवणीनं तो कळवळला. सगळी वाट पाहतात महाराज आपली, असं म्हणून सत्यसेन गप्प राहिला. खूप आवर्जून कर्णही मनातल्या मनात हळहळला. स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. कर्ण शोणाकडे पाहत होता. शोणानं लगेच घोड्याचे वेग आपल्या हाती घेतले. आता तो सार्थ करायला तयार झाला होता. कर्ण त्याच्याजवळ जात म्हणाला, सरसेनापती, हे काय करताय तुम्ही? आता तुम्ही हे करायचं नाही. सत्यसेन सार्थ करेल. राजदंड घे आणि वर रथात ये. शोणाला भरून आलं होतं आणि कर्णाबद्दल मनात असलेला आदर आज प्रचंड वाढला होता. वेगानं प्रवेशद्वारातून रथ आतमध्ये आला. चोही दिशेने गुलाल उधळल्या गेले, फुले उधळल्या गेली. अंगराज कर्ण जयतू असा जयघोष सगळीकडून दुमदुमला. हाच तो वीर अंगराज, ज्याला शिक्षण देण्यासाठी द्रोणाचार्यानं नकार दिला. भीष्म पितामहांनी भर सभेत अपमान केला. सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेलं. पण आज त्याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी होतं. भरभरून कौतुक होत होतं, ओसंडून वाहत होतं. शोणाला कर्णाचा सार्थ अभिमान वाटत होता. वृषाली डोळ्यात तेल घालून कर्णाची वाट पाहत होती. न राहून तिनं थाळी हातात घेतली. कसा तरी स्वतःचा तोल सांभाळला. इतका संयम ठेवूनही थाळी डगमगलीच. तिच्या न कळत निरंजन उबडल्या गेली. पण कर्णानं ती सावरून धरली. एक दिग्विजय, एक महापराक्रमी योद्धा, त्याचं आपल्या हस्तिनापुरात आता आगमन झालं होतं. आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा कर्णाच्या स्वागताला स्वतः पितामह येऊन राजदरबाराच्या सीमेवर थांबले होते. कर्णानं चरण स्पर्श केला आणि राजदंड पितामहांच्या हाती दिला. त्यामुळं दुर्योधनाच्या भुवया जरा उंचावल्या. किंबहुना त्याला रागही आला असावा. पण कर्णाला त्याची चिंता नव्हती, कारण तो काय करतोय, कशासाठी करतोय हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. पुढं दुर्योधनानं येऊन कर्णाला विचारलं, कर्णा, विजयाची घोडदौड संपल्यानंतर, दिग्विजय मिळवल्यानंतर तो कुरूंचा राजदंड तू माझ्या हाती द्यायला हवा होतास. त्यावर कर्ण उद्गारला, मित्रा,
ऐन ना केन पद्धतीनं तो राजदंड तुझ्याच हातात आहे. आज पितामहांच्या हाती राजदंड दिल्यामुळे आता ते नेहमी तुझ्या बाजूने लढतील, किंबहुना आता त्यांच्याकडे पर्यायही नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा त्या पांडवांशी तुझं युद्ध होईल तेव्हा पितामह भीष्म हे नेहमी तुझ्या बाजूने ठाकले असतील. महारथी कर्ण